जय हिंद मित्रांनो, मी सर्पमित्र दीपक कोळी. मित्रांनो, वांगी गावात माडी यांच्या मित्रांनो घरापाशी विहिरीत काम चालू होतं. तिथं मांडूळ पडलाय. हे बघू शकता तुम्ही. त्याला इंग्लिशमध्ये रॅट सँड बुवा म्हणतात मित्रांनो. हा मांडूळ जातीचा बिनविषारी सर्प आहे. विहीर मित्रांनो खूप खोल आहे. हे बघू शकता तुम्ही. पोकल्यान घेऊन आलोय. पोकल्यान आपण हा रेस्क्यू बाहेर काढणार आहे. याला हा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही शेवटपर्यंत बघू शकता. वर धरा, इकडे धरायचा. धरून कसं आणणार? फक्त बघ जुना आहे टीव्ही.
बाहेर घे जरा दोन. हं. आला खाता धरा की लागली काय नाही तिथे पुढेच असतं. हे बघू शकता तुम्ही, त्याला इंग्लिशमध्ये रॅट सँडबू आणि मराठीमध्ये मांडूळ बोललं जाते मित्रांनो. आणि हे बघू शकता मित्रांनो, त्याला आपल्याला कालच एकानं विचारलेलं मांडूळला 2 तोंड असतात का, त्या तुम्ही पण या बघायला या बघाय नसतो काय तोंड दिसतंय का, तोंड दिसतंय का, हा हे तोंड, हा जीभ वगैरे दिसते, डोळ, हा बघा हे बघा हे तोंड आहे का, दिसतंय का, तोंड आहे नाही, तोंड नाही, शिपूड असतं. कसं आहे माहिती दोन्ही तोंडीनं सरकते, म्हणजे त्याचं कारण काय माहिती का, हा बिनविषारी साप आहे. आणि विषय काय होतो माहिती का, जेव्हा एखादा पक्षी किंवा प्राणी एखाद्याने जर हल्ला जर केला का नाही, ते काय करतं, तोंड लपवून आहे का नाही, लाजळू प्राणी साप एकदम, मग काय करतो तो, आपलं तोंड लपवून आहे का नाही असं शिपूड पुढं करतं. म्हणजे दुसऱ्या पक्षाने शेपटावर हल्ला केला तरी शिपूड कठीण असतं. जर जमिनी म्हणजे शिपूडवर केलं का नाही, तर पक्षी मारून 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 आहे नाही मग दमून जातात. त्यासाठी आहे का नाही त्याला तोंड एकच असतं. हे बघू शकता. आता आपण वांगी गावात मित्रांनो, कडेपूर रोडला हे दादा आहेत मित्रांनो, यांच्या आपण विहिरीमध्ये त्यांनी सांगितले की 1 मांडूळ आहे, 1 सोडी मित्रांनो 2 मांडूळ होते. आपण आता कुठल्याने मित्रांनो व्यवस्थितपणे ह्याला कुठलीच न इजावता मित्रांनो ह्याला बाहेर काढलेला आहे. आणि आता मित्रांनो याला आपण इथून मित्रांनो त्याच्या सुरक्षित ठिकाणी मित्रांनो व्यवस्थितपणे सोडून देणार आहे. आणि मित्रांनो तुम्हाला जर माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.